नमस्कार. 26 फेब्रुवारीपासून रोहित म्हैसाळे हा सांगलीतील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरामध्ये राहणारा युवक बेपत्ता होता. त्या संदर्भातली तक्रार ही बेपत्ता असल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये नोंद होती. त्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यानं कसून चौकशी केली असता 2 लहान मुलांना या ठिकाणी विश्रामबाग पोलीस ठाण्याने ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर रोहित म्हैसाळे याचा खून करून एका विहिरीमध्ये त्याचा मृतदेह टाकल्याचं त्या मुलांनी सांगितलं. त्यानुसार आज पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली, त्या आरोपींना घेऊन या ठिकाणी भेट दिली. आपण पाठीमागं पाहू शकताय, ज्या विहिरीमध्ये जो मृतदेह टाकला तोच परिसर आहे. इथं चिंचेचं झाड आहे विहिरीच्या काठावरती, त्याला एक फास लटकवलेला दिसत आहे. त्यामुळं त्या रोहितला या फासावर लटकवून त्यानंतर त्याची बॉडी विहिरीमध्ये टाकली की काय असा संशय येतोय. त्याच्या बाजूला आपण पाहू शकता इथे एक निळ्या कलरचा बॅरल आहे. त्या बॅरलमध्ये त्या रोहित म्हैसाळे याचा मृतदेह टाकण्यात आलेला होता. त्याच्यावरती त्याच्या शेजारी जे पडलेले दगड आहेत, खूप मोठे दगड 5 ते 7 दगड आहेत, ते दगड त्या मृतदेहाच्या वरती टाकण्यात आलेले होते. त्याच्या बाजूला एक काटेरी तार पडलेली आहे. त्या काटेरी तारेचे वेढे या बॅरलला देण्यात आलेले होते, जेणेकरून त्या बॅरलमधून ही बॉडी बाहेर फुगून बाहेर येऊ नये. आणि अशा तऱ्हेनं या ठिकाणी आज हा प्रकार पोलिसांच्या नजरेस पडलेला आहे. दुपारी सकाळपासून पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत. दुपारी रेस्क्यू टीमच्या माध्यमातून या ठिकाणी हा बॅरल या विहिरीच्या बाहेर काढण्यात आला आणि त्या पंचनामा केल्यानंतर यामध्ये पाहिल्यानंतर हा मृतदेह रोहित म्हैसाळेचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला. त्याच्या छातीवर असणाऱ्या गोंधनामुळं त्याचा मृतदेह त्याचे मामा यांनी तो ओळखलेला आहे आणि तो रोहितचाच असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे. सकाळपासून विश्रामबाग पोलीस ठाणे असेल किंवा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा असेल, याचे कर्मचारी शिवाय फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी असतील, या घटनास्थळी आलेले होते आणि त्यांनी रीतसर पंचनामा या ठिकाणी केलेला आहे. घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे आणि यानंतर आता याचं शवविच्छेदन होणार आहे. आपण पाठीमागं पाहू शकताय ती विहीर आहे, तो बॅरल आपल्याला दिसतोय, दगड दिसत आहेत, काठोकाठ भरलेली विहीर आहे आणि निर्जन स्थळी ही विहीर आहे, ही शेती आहे आणि कोणालाही संशय येणार नाही अशा तऱ्हेची ही घटना आहे. बाजूलाच एक शाळा, इंग्लिश मीडियम शाळा आहे आणि त्या शाळेच्या परिसरामध्ये शाळेला लागूनच ही विहीर आहे आणि या विहिरीमध्ये हा प्रकार सारा आज उघडकीस आलेला आहे. संबंध पाठीमागे एक फार्म हाऊस आहे, गोठा आहे, जनावरांचा गोठा आहे आणि यामध्ये तिथं राहण्याची वगैरे सोय आहे. परंतु या ठिकाणी अनेक सांगलीतील जे तरुण आहेत, हे तरुण या ठिकाणी दारू असेल, गांजा असेल, अंमली पदार्थांचं सेवन या ठिकाणी या घरामध्ये करत असल्याचा संशय आहे. तशा तऱ्हेचे पुरावेही पोलिसांना लागलेले सांगण्यात आलेला आहे. परंतु अशा घटना ज्या सांगलीमध्ये घडतात, अनेक दिवसांपासून जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील यांनी खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्यामधला जो अंमली पदार्थांचं जे सेवन आहे, लहान लहान मुलं या अंमली पदार्थाच्या विळख्यामध्ये सापडलेत, ती बाहेर पडावीत यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. परंतु खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर लहान लहान मुलं, तरुण मुलं या अंमली पदार्थांमुळं वाया जाताना दिसतात आणि त्याचाच परिणाम हा आज आपल्याला पाहायला मिळतो असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर या खुनाला ही एक दुसरी बाजू अशी आहे की जे दलित महासंघाचे मोहिते गटाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत उत्तम मोहिते यांचा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांच्याच वाढदिवसा दिवशी त्यांच्या घरात घुसून खून झालेला होता. त्या खुनाचीच ही दुसरी बाजू असल्याची किंवा त्या खुनाच्या साखळीमध्येच याचा काहीतरी संशय असल्याचं समाजामध्ये बोललं जात आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील मिसिंग एक व्यक्ती नामे रोहित मुकेश म्हैसाळे हा दिनांक 26 तारखेला मिसिंग झालेला होता. सदरबाबत पोलीस ठाण्याकडे तपास चालू होता. त्या अनुषंगाने कालपासून आमची टीम 2 बालकांकडे तपास करत होती. त्या 2 बालकांनी सदर मिसिंग व्यक्तीस मारून टाकले असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. सदर मारून टाकलेलं ठिकाण हे विठ्ठलनगर येथील मार्टिन शाळेच्या पाठीमागील बाजूस असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे. सदर ठिकाणी आम्ही आल्यानंतर तिथं रेस्क्यू टीम बोलवली. त्यानंतर मारून टाकलेली विहीर जी आहे त्या विहिरीतून एक बॅरेल बाहेर काढण्यात आला आणि बॅरेलमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर त्या मृतदेहाची ओळख त्याचे मामा
रोहित म्हैसाळेचे मामा यांनी तो मृतदेह ओळखलेला आहे. त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अधिक तपास करीत आहोत.